बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल. एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 2026साठी आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मराठी विषयाची प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. मित्रांनो, 23 नोव्हेंबर 2025मध्ये जे प्रश्न विचारले गेले होते तेच प्रश्न आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. मित्रांनो, कारण की कोणतीही परीक्षापूर्वी आपण जर परीक्षा देणार आहोत तर त्यापूर्वी आपल्याला प्रश्नपत्रिकेचे जे स्वरूप असतो मित्रांनो किंवा प्रश्नपत्रिकेचे जे प्रारूप असतो ते आपल्याला माहीत पाहिजे आणि प्रश्न कशा प्रकारे विचारले जातात ते सुद्धा आपल्याला माहीत पाहिजे. और एक इंपॉर्टेंट अपडेट है दोस्तों कि अगर आप हिंदी भाषा 1 लेते हैं और मराठी भाषा 2 लेते हैं दोस्तों, तो आप यहाँ पर से इंग्लिश को हटा सकते हैं क्योंकि इंग्लिश बहुत बच्चों को मुश्किल जाती है. इसलिए आपने अपनी भाषा 1 हिंदी लेनी है और भाषा 2 मराठी लेनी है. दोस्तों, आप 100% यहाँ पर क्या है पास होकर जाओगे, इस बात की हम आपको गारंटी देते हैं. तो आज के इस वीडियो में हम मराठी के क्वेश्चन पेपर आपके लिए लेकर आए हैं. दोस्तों, बड़े आसान और सिंपल प्रश्न 2025 की परीक्षा में मराठी भाषा को लेकर पूछे गए थे. तर चला व्हिडिओ सुरू करूया. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा. साईडचे जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल. मित्रांनो, डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंकसुद्धा दिलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकता. जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. मित्रांनो, म्हणजे महाटेट 2026साठी तुम्ही आमचे सगळे व्हिडिओ जे आहेत ते फ्रीमध्ये पाहू शकतात. तर आत्ताच जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पाहूया प्रश्न क्रमांक 1. आता हे बघा मित्रांनो, पहिले जे 30 प्रश्न होते ते हिंदी विषयाचे 30 प्रश्न आपण पाहिलेले आहोत कालच्या व्हिडिओमध्ये. आज 31 ते 60 म्हणजे भाषा 2 जे आहे ते मराठी आहे आणि मराठीचे 30 प्रश्न आपण पाहणार आहोत. तर हे बघा, प्रश्न 31 दिलेला आहे की खालीलपैकी संत तुकारामांनी लिहिलेला ग्रंथ कोणता? अतिशय सोपा हा प्रश्न विचारला गेला होता 2025च्या परीक्षेमध्ये, 23 नोव्हेंबर 2025च्या परीक्षेमध्ये. आणि अभंग गाथा म्हणजे पर्याय जे 3 असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 3 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 32. आता हे बघा, 32वा जे प्रश्न आहे, प्रश्न अशा प्रकारे विचारलेला आहे की शाळा माते समान आहे. या वाक्यात शाळा हे काय आहे अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारला होता. 4 ऑप्शन दिलेले आहे. उपमेय, उपमान, साधारण धर्म किंवा अलंकार, अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन्स या ठिकाणी दिलेले आहे. आणि ऑप्शन जे 1 असेल, कारण की शाळा हे काय आहे तर उपमेय आहे, म्हणजे पर्याय जे 1 असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 1 दिलेलं आहे ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. प्रश्न क्रमांक 33. आता हे बघा, 33वा जे प्रश्न आहे, कडाकडा, फोड नभ, उडू मखिका, खडबडवी, दिग्गजा, तुडव रवी, मालिका, यात कोणता रस आहे? आता हे बघा मित्रांनो, रस संदर्भात हा प्रश्न विचारला गेला होता. या ठिकाणी सुद्धा आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. रौद्र रस, भयानक रस, बिभत्स रस किंवा करुण रस, अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. आणि प्रश्न क्रमांक 33 बरोबर उत्तर काय आहे तर ऑप्शन्स 1 म्हणजे रौद्र रस. ऑप्शन 1 जे असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. प्रश्न क्रमांक 34 काय विचारलेला आहे बघा. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 34. आता हे बघा, प्रश्न क्रमांक 34 दिलेला आहे की तुला काय पाहिजे. ओके, तुला काय पाहिजे या वाक्यातील काय शब्द कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे? सोपा प्रश्न है मित्रों. दोस्तों, बहुत ज़्यादा सिंपल क्वेश्चन क्या है, आपको 2025 की परीक्षा में पूछे गए थे. और मैं आपको बता रहा हूँ कि हमारे जितने भी स्टूडेंट थे दोस्तों, उन्होंने हिंदी और मराठी में 45 तो 100% क्रॉस ही किया है और बहुत ज़बरदस्त रिजल्ट हमारा 2025 की परीक्षा का लगा है दोस्तों. इसलिए मैं आपको बता रहा हूँ कि इंग्लिश को हटा दो और इंग्लिश की जगह आप क्या करो, वहाँ पर हिंदी ले लो. आप लोगों के लिए बहुत ज़्यादा आसान ये परीक्षा होने वाली है. तर हे बघा, तुला काय पाहिजे या वाक्यातील काय शब्द कोणत्या सर्वनाम आहे तर हे आहे मित्रांनो प्रश्नार्थक सर्वनाम. म्हणजे ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. प्रश्न क्रमांक 35 आहे की माधुरी माझ्या बहिणीची मुलगी आहे. या वाक्यात किती नामे आली आहेत? तर बघा मित्रांनो, माधुरी माझ्या बहिणीची मुलगी आहे या वाक्यातील टोटल नामे किती आली आहेत अशा प्रकारे प्रश्न क्रमांक 35 आपल्याला विचारलेला आहे. आणि
ऑप्शन जे 3 असेल म्हणजे 3 नामे या ठिकाणी आलेली आहे. पर्याय जे 3 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर असणार आहे. माधुरी, बहिणी आणि मुलगी हे 3 नामे या ठिकाणी आलेली आहे आणि माझ्या म्हणजे सर्वनाम झालं. ऑप्शन जे 3 असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 36वा प्रश्न आहे की विनीताने लाडू खाल्ला या वाक्याचे अपूर्ण भविष्यकाळ रूप कोणते. एकदम सोपा प्रश्न आहे म्हणजे डायरेक्ट उत्तर आपण या ठिकाणी लावू शकतो. प्रश्न क्रमांक 36 आणि जी 2 नंबरचा ऑप्शन दिलेला आहे म्हणजे विनीता लाडू खात असेल हा आपला काय असणार आहे योग्य उत्तर असणार आहे. पर्याय जे 2 असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. आता पुढचा प्रश्न क्रमांक 37वा प्रश्न काय आहे. स्वभाव प्लस उक्ती याच्या योग्य संधी शब्द कोणता. आता हे बघा मित्रांनो, स्वभाव धन उक्ती याच्या योग्य संधी शब्द कोणता अशा प्रकारे हा प्रश्न विचारलेला आहे आणि ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे आणि ऑप्शन जे 3 असेल स्वभाव उक्ती म्हणजे पर्याय जे 3 असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 38वा प्रश्न आहे की हरिहर हे कोणत्या समासाचे प्रकार आहेत. आता हे बघा मित्रांनो, हरिहर हा कोणत्या समासाचा उदाहरण आहे अशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. 4 ऑप्शन्स आहे. इतरेतर द्वंद्व समास, समाहार द्वंद्व समास, वैकल्पिक द्वंद्व समास किंवा कर्मधारय समास. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि पर्याय 1 असेल आपला योग्य उत्तर इतरेतर द्वंद्व समास म्हणजे ऑप्शन जे 1 असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. 39वा प्रश्न आहे की पुढीलपैकी वर शब्दाच्या समानार्थी नसलेला शब्द कोणता. म्हणजे टोटली सोपे प्रश्न आले होते. म्हणजे विद्यार्थ्यांनी 27-28 मार्क हिंदीमध्ये मिळवलेले आहे आणि 24-25 मार्क मराठीमध्ये म्हणजे 50+ विद्यार्थी गेलेले आहे 2025च्या परीक्षेमध्ये. आता हे बघा, वर म्हणजे काय, तो वर म्हणजे श्रेष्ठ, वर म्हणजे काय तर नवरा मुलगा, वर म्हणजे काय तर आशीर्वाद. परंतु जरा हा शब्द या ठिकाणी समानार्थी नसलेला शब्द आहे म्हणजे पर्याय जे 2 असेल ऑप्शन्स जे 2 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 40. आता 40वा प्रश्न आहे की पुढीलपैकी विरुद्धार्थ योग्य जोड़ी कोणती. विरुद्धार्थाची योग्य जोड़ी कोणती, इसको हम क्या कहेंगे हिंदी में विलोम शब्द की योग्य जोड़ी कौन सी है. तर हे बघा या ठिकाणी आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. ऑप्शन्स 4 दिलेले आहे. तर भाऊ भ्राता हे काय झालं तर समानार्थी झाला. ओके, मित्र दोस्त समानार्थी झाला. सूत पुत्र हा सुद्धा समानार्थी आहे. परंतु उत्कर्ष आणि अपकर्ष हे या ठिकाणी विरुद्ध अर्थाची योग्य जोडी असणार आहे म्हणजे ऑप्शन्स जे 4 असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात. मित्रांनो, जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात जेणेकरून महाटेट 2026 साठी तुम्ही आमचे टोटल लाइव प्लस रिकॉर्डेड जे लेक्चर आहे मित्रांनो ते फ्रीमध्ये पाहू शकतात. आताच जॉइन बटनला जॉइन करून तुम्ही आमच्या चॅनलची मेंबरशिप घेऊ शकता. तो दोस्तों, आपकी स्क्रीन पर आपको मराठी की नोट्स यहाँ पर नज़र आ रही है. म्हणजे मराठी व्याकरण, संपूर्ण मराठी व्याकरण हे नोट्स आपण या ठिकाणी म्हणजे 26 जानेवारी 2026ला लॉन्च केलेली आहे मित्रांनो. फक्त 84 पेजेसची हे नोट्स असणार आहे आणि टोटली म्हणजे मेन जे टॉपिक आहे आपण ते टोटली या नोट्समध्ये ॲड केलेलं आहे कारण तुम्हाला जास्त वाचायची आवश्यकता नाही. फक्त 84 पेजेस तुम्ही या ठिकाणी अभ्यास करा आणि परीक्षा पास करून घ्या. फक्त 199 मध्ये आपण हे नोट्स या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहे मित्रांनो. पीडीएफच्या स्वरूपात तुम्हाला हे नोट्स मिळणार आहे. तुम्ही झेरॉक्स करून हे अभ्यास करू शकतात आणि यापेक्षा वेगळा तुम्हाला काहीच करायची आवश्यकता नाही मित्रांनो. या नोट्स सोबत तुम्हाला आमचे लाईव्ह प्लस रिकॉर्डेड जे लेक्चर आहेत ते फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे. तर आत्ताच स्क्रीनवर एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही हे परचेस करू शकतात. तुमच्यासाठी आणि तुमच्या अभ्यासासाठी खूप इम्पॉर्टंट टॉपिक्स आपण ॲड केलेला आहे मित्रांनो. मी स्वतः हे नोट तयार केलेले आहे अँड आय एम ऑलरेडी क्वालिफाईड 3 टाइम्स ऑन TAT म्हणजे महाटेट परीक्षा. पुढचा प्रश्न क्रमांक, आता हे बघा पुढचे जे प्रश्न आहे व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आता पुढचे जे प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 41 ते 43 म्हणजे तुम्हाला 41, 42, 43 फक्त 3 प्रश्न विचारलेले आहे आणि पुढील उतारा वाचून प्रश्न क्रमांक 41 ते 43 सोडवा. अशा प्रकारे तुम्हाला काय आहे या ठिकाणी एक इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आता तुम्हाला उतारा दिला होता, उतारा तुम्ही वाचू शकतात. मी डायरेक्ट प्रश्नाचे उत्तर या ठिकाणी पाहणार आहोत. तर हे बघा अशा प्रकारे तुम्हाला उतारा दिला होता. सोपे प्रश्न होते. डायरेक्ट उत्तर आपण पाहणार आहोत मित्रांनो कारण की आपण सध्या प्रश्नपत्रिका पाहत आहोत की प्रश्नपत्रिका कशी असते. प्रश्न क्रमांक 41 वा प्रश्न काय आहे, दुःखाविषयी सांगताना
पुढीलपैकी कोणते उदाहरण उतार्यात आलेले नाही? अशा प्रकारे हा प्रश्न आपल्याला दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 41 आणि जे बरोबर उत्तर असणार आहे ते असणार आहे पर्याय 3, रडणारी व्यक्ती. म्हणजे ऑप्शन जे 3 असेल हा शब्द उतार्यात आलेला नाही. ओके, ते तुम्ही पाहू शकतात. प्रश्न क्रमांक 42, दुखे कशासाठी असतात? आता हे बघा, हा प्रश्न म्हणजे इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो आणि लगेच आपल्याला उतार्यामध्ये याचं उत्तर मिळेल. प्रश्न क्रमांक 42 की दुखे कशासाठी असतात? ऑप्शन जे 1 असेल ते आपलं योग्य उत्तर असणार आहे कसोटी पाहण्यासाठी. म्हणजे पर्याय जे 1 असेल ते आपलं योग्य उत्तर असणार आहे. आणि प्रश्न क्रमांक 43 दिलेला आहे की उतार्यातून लेखकाचा कसा दृष्टिकोन प्रतीत होतो? आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे, सकारात्मक, नकारात्मक, उदासीन किंवा उत्साही. तर हे बघा, प्रश्न क्रमांक 43 जे उत्तर असेल ते असणार आहे ऑप्शन 1, सकारात्मक. म्हणजे पर्याय जे 1 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. मतलब इससे क्या पता चलता है कि आपको उतारा कितने मार्क्स के लिए पूछा जाता है? तो 3 मार्क्स के लिए पूछा जाता है. इसको ही सिलेबस कहते हैं. म्हणजे आपल्याला जे परीक्षेत दिला जातो, जे उतारा दिला जातो ते फक्त 3 मार्कासाठी विचारला जातो. आता पुढचे प्रश्न, पुढे आणखी एक उतारा दिलेला आहे म्हणजे कविता दिलेली आहे. 44, 45 आणि 46 म्हणजे 3 प्रश्न आपल्याला या कवितेच्या आधारावर या ठिकाणी विचारले गेलेले आहे आणि सोपे ते प्रश्न होते. ते प्रश्न सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर हे बघा, म्हणजे प्रश्न क्रमांक 44. आता हे बघा, कडीसाठी कोण वाट पाहत आहे? असा प्रश्न आहे, सोपा प्रश्न आहे. तर हे बघा, ऑप्शन जे 3 असेल सूर्याच्या किरण आपला काय असणार आहे? बरोबर उत्तर असणार आहे 45वा प्रश्न काय? पुढीलपैकी कोणता निर्धार कडीच्या मनात नाही? अशा प्रकारे हा प्रश्न क्रमांक 45 विचारलेला आहे. आणि ऑप्शन 1, सूर्य होण्याच्या. म्हणजे पर्याय जे 1 दिलेला आहे ते आपलं योग्य उत्तर असणार आहे कवितेतील कडी म्हणजे कोण असावे? अशा प्रकारे हा प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न क्रमांक 46 आणि जे आन्सर असेल ते असणार आहे ऑप्शन 4, जन्माला येणारी मुलगी. म्हणजे ऑप्शन जे 4 असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. तर 3 मार्क गद्य उतारा दिला होता 3 मार्कासाठी आणि 3 मार्कासाठी पद्य उतारा तुम्हाला विचारला होता. म्हणजे 6 मार्कासाठी तुम्हाला या ठिकाणी म्हणजे परिच्छेद दिले होते, 2 पॅरेग्राफ दिले होते, एक कविता आणि एक गद्य उतारा. ओके, आता पुढचा जे प्रश्न आहे 47 व जे प्रश्न आहे ते व्याकरण संदर्भात प्रश्न आपल्याला विचारलेला आहे की योग्य पर्याय वापरून म्हण पूर्ण करा. एक म्हण दिलेली आहे, देखल्या देवा डॅश डॅश. तर हे बघा, 47चे जे उत्तर असणार आहे ते असणार आहे ऑप्शन 2, देखल्या देवा दंडवंत. म्हणजे ऑप्शन जे 2 असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, आता हे बघा मित्रांनो, हा सोपा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 48 तुम्ही पहा मित्रांनो, आरती प्रभू या नावाने काव्यलेखन करणारे साहित्यिक कोण? अशा प्रकारे आपल्याला हा प्रश्न विचारलेला आहे. तर हे बघा, सोपा प्रश्न आहे. 4 ऑप्शन्स दिलेले आहेत, जयवंत दळवी, गदी माडगुळकर, चित्र खानोलकर किंवा बासी मेंढरकर. तर हे बघा, ऑप्शन जे 3 असेल, आरती प्रभू म्हणजे चित्र खानोलकर आपला या ठिकाणी काय असणार आहे? बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 49वा प्रश्न काय आहे? पुढीलपैकी कोणते पुस्तक पु ल देशपांडे यांनी लिहिलेले नाही? हा थोडा कठीण प्रश्न होता. प्रश्न क्रमांक 49वा प्रश्न काय आहे की पुढीलपैकी कोणते पुस्तक पु ल देशपांडे यांनी लिहिलेले नाही? तर हे बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक कोणता? 49 बरोबर. अमृतवेल हे पुस्तक पु ल देशपांडे यांनी लिहिलेले नाही. म्हणजे पर्याय जे 1 असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 50, आकांक्षा घरी गेली वाक्याचा प्रकार कोणता? आता हे बघा मित्रांनो, किती सोपा प्रश्न आहे की आकांक्षा घरी गेली हा वाक्याचा प्रकार कोणता आहे? अशा प्रकारे हा प्रश्न आहे आणि योग्य जे उत्तर असणार आहे ते असणार आहे ऑप्शन 4, स्वार्थी वाक्य या ठिकाणी असणार आहे. म्हणजे पर्याय जे 4 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 51वा प्रश्न आहे की कुणी झाडांच्या फांद्यावर चढले या वाक्यातील विभक्ती ओळखा. आता हे बघा मित्रांनो, विभक्ती तुम्हाला माहीत पाहिजे, म्हणजे या संदर्भात तुम्हाला नॉलेज पाहिजे. आपण या ठिकाणी फक्त म्हणजे प्रश्नपत्रिका पाहत आहोत की प्रश्नपत्रिका कशा प्रकारे विचारली गेलेली आहे. आता कुणी झाडाच्या फांद्यावर चढले या वाक्यातील विभक्ती कोणती? अशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न क्रमांक 51 आपण या ठिकाणी पाहत आहोत मित्रांनो आणि जे बरोबर उत्तर असणार आहे ते असणार आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजे षष्टी. ऑप्शन जे 4 असेल ते आपलं योग्य उत्तर असणार आहे. पर्याय जे 4 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न, इक प्रत्यय लावता न येणारा शब्द कोणता? आता हे बघा, इक प्रत्यय लावता न येणारा शब्द कोणता? अशा प्रकारे हा प्रश्न आहे. सामाजिक, धार्मिक हे 2 शब्द या ठिकाणी इक आपण लावू शकतो. त्यानंतर आनंद आणि वाचा अशा प्रकारे 2 पर्याय उरलेले आहेत. तर हे बघा, म्हणजे ऑप्शन
जे 4 असेल म्हणजे वाचिक सुद्धा या ठिकाणी एक लावून म्हणजे एक शब्द तयार होतो, परंतु आनंदिक म्हणजे आनंद या ठिकाणी आपला बरोबर उत्तर असणार आहे. आनंद या ठिकाणी, कारण की एक न लावता येणारा शब्द कोणता, तर आनंद हा एक न लावता येणारा प्रत्यय शब्द आहे. म्हणजे ऑप्शन जे 4 असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 53. 1 मिनिट. 53 प्रश्न आहे की पुढीलपैकी मागणी पत्राचा विषय कोणता असेल. आता हे बघा मित्रांनो, मागणी पत्राचा विषय कोणता असेल अशा प्रकारे आपल्याला प्रश्न क्रमांक 53 विचारलेला आहे आणि 4 ऑप्शन्स या ठिकाणी दिलेले आहे. तर हे बघा, लग्नासाठी बोलवणे, विद्यार्थ्यांना बक्षीस देणे, प्रमुख पाहुण्यांचे आभार मानणे किंवा विद्यार्थी भंडारासाठी स्टेशनरी घेणे. तर ऑप्शनचे 4 असेल, पर्याय जे 4 असेल ते आपलं योग्य उत्तर असणार आहे. अ, आ, ई, उ कोणत्या प्रकारचे स्वर आहे, तर सजातीय स्वर आहे. म्हणजे ऑप्शन जे 1 असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, धरणी या शब्दाचा लघुक्रम ओळखा. आता हे बघा मित्रांनो, ध सिंगल, र सिंगल, आले न ला दुसरी विलंटी नी, अशा प्रकारे हा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न क्रमांक 54. तर हे बघा मित्रांनो, उत्तर काय असेल. उत्तर असणार आहे ऑप्शन 1. ऑप्शन 1 मिनिट. ऑप्शन 54चं जे उत्तर असेल आन्सर कीमध्ये 1 दिलेला आहे, परंतु 1 कसं काय उत्तर असणार आहे धरणी या शब्दासाठी. बरोबर. 55वा प्रश्न आहे. बरोबर. ऑप्शन 4 असेल. बरोबर. ऑप्शन 4 असेल, कारण की 54 जे प्रश्न आहे ध सिंगल आहे आणि रो पण सिंगल आहे आणि नी या ठिकाणी डबल आहे, म्हणजे सिंगल डबल. ओके, धरणी ऑप्शन जे 4 असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. झाकले माणिक म्हणजे साधा पण गुणी मनुष्य म्हणजे ऑप्शन जे 3 असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. पुढचे 3 प्रश्न राहिलेले आहे मित्रांनो. हे बघा, प्रश्न क्रमांक 57 काय आहे. 57वा प्रश्न आहे की पुढीलपैकी शुद्ध शब्द कोणता, तर वायुपुत्र कोणत्या म्हणजे कोणता शब्द जे असणार आहे ते शुद्ध असणार आहे. तर ऑप्शन 2 वायुपुत्र म्हणजे आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढीलपैकी वचन नियमाच्या दृष्टीने गटात न बसणारा शब्द कोणता, अशा प्रकारे आपल्याला प्रश्न क्रमांक 58 या ठिकाणी दिलेला आहे. आणि हे बघा, ऑप्शन जे 1 आन्सर कीमध्ये फुले हा उत्तर दिलेला आहे. म्हणजे थोडा विवादित हा प्रश्न होता, परंतु फुले हा बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. प्रश्न क्रमांक 59वा प्रश्न आहे. वाक्यातील क्रियापद जेव्हा कर्मप्रमाणे बदलतो तेव्हा डॅश डॅश प्रयोग होतो. हा प्रश्न सुद्धा सोपा आहे मित्रांनो. आणि कर्मणी प्रयोग आपला काय असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे. आता शेवटचा जे प्रश्न आहे की तुला हे पुस्तक आवडले का, सर्व म्हणजे क्वेश्चन मार्क. बरोबर. प्रश्नचिन्ह, या वाक्यात गाडलेल्या जागी कोणता विरामचिन्ह येईल, तर आपला प्रश्नचिन्ह येईल. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण मराठी विषयाची म्हणजे प्रश्नपत्रिका पाहिलेली आहोत. 2025 पेपर 2ची 2025ची प्रश्नपत्रिका पण या ठिकाणी पाहिली आहोत मित्रांनो, कारण अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात. और दोस्तों, आप आपकी स्क्रीन पर देख रहे हैं हिंदी और मराठी का जो कॉम्बो पैक है, आपको वो सिर्फ 299 रुपये में यहाँ पर दिया जा रहा है. बिल्कुल दोस्तों, क्योंकि मैं आपको बता रहा हूँ 90 और 84 पेज का ये नोट्स होने वाला है और आपको परीक्षा में इसके बाहर कुछ भी देखने के लिए नहीं मिलेगा. टोटल जो क्वेश्चन आएंगे दोस्तों यहाँ से आपको देखने के लिए मिलेंगे. तो हिंदी और मराठी का अगर आप कॉम्बो पैक हासिल करना चाहते हो दोस्तों, तो स्क्रीन पर जो व्हाट्सअप नंबर दिया गया है, इस नंबर पर कॉन्टैक्ट कर आप क्या है इसको परचेस कर सकते हैं दोस्तों. मैं 100% आपको क्या है गारंटी यहाँ से देता हूँ कि आप जो है इसको पढ़कर 100% जो है दोस्तों TAT क्वालिफाइड करेंगे. आप बने रहिए. TAT को लेकर भर के वीडियो आपको क्या है दोस्तों यहाँ से देखने के लिए मिलेंगे. फिलहाल वीडियो में इतना ही. मिलते हैं नए वीडियो में बेहतर अपडेट के साथ.